माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे नवरी कशी काढायची. तर साईडची नवरी काढण्यासाठी ती एकीकडे पाहते अशा पद्धतीने काढायची. त्यासाठी सुरुवात आपल्याला मांग टिक्यापासून काढायची आहे. नंतर मांग टिक्याच्या आकाराचेच आपल्याला इयरिंग्स दाखवायचे आहेत. इयरिंग्स काढून झाले की आपल्याला केसाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता तिने जुड्याला फ्लावर घातले तर अशा प्रकारचे आपल्याला फुले काढून घ्यायचे आहेत 4. आता इथं आपण जुडा न करता आपण वेणीचा आकार देऊन घ्यायचा आहे. चेहऱ्याचा आणि इतर सर्व बाजूंचा आकार आपल्याला फेंटच काढून घ्यायचा आहे. म्हणजे जर चुकलं तर ॲडजस्ट करता येईल आणि नंतर त्याला डार्क शेडिंग करून घ्यायचे आहे. आता आईज बनवण्यासाठी आपल्याला अगोदर भुवळ्या काढून घ्यायच्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने डोळे कसे काढायचे तर इथे मी दाखवलेले आहेत बघा. डोळे खूप अवघड असतात पण सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी इथे दाखवले आहेत. आता ती साईडला बघत आहे तर यासाठी आपल्याला एका भुवळीपासून ज्या साईडला बघते तिकडूनच आपल्याला नाकाचा आकार द्यायचा आहे. आता नाक काढून झाले का साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला लिप्स काढून घ्यायचे आहेत. आता तिची गळ्यातील ज्वेलरी काढून घेऊया. ज्वेलरी काढून झाली नंतर आपल्याला हाताचा आकार दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला फेंट पद्धतीने काढून घ्यायचा आहे. तिनं साडी नेसल्या अशा पद्धतीचं दाखवायचं. एका साईडला पदर आणि ब्लाऊजची शेडिंग करून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी ब्लाऊजला चेक्स पॅटर्नचा वापर करून शेडिंग केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता चेक पॅटर्ननं इथं ब्लाऊजला डिझाईन काढून घ्यायचं आहे. आता जे आपण फेसचा आकार दिला आहे तर ते थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर केसांचा भाग आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. ब्लाऊजला चेकचं शेडिंग देऊन झालं का तशाच पद्धतीचं शेडिंग तुम्ही साडीला देऊ शकता. जेमतेम साडी आणि ब्लाऊजचं मॅचिंग डिझाईन दिसतं. अगदी सोप्या पद्धतीने नवरी कशी ड्रॉ करायची मी इथं सांगितलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थोड्या प्रॅक्टिसने हे हळूहळू तुम्हाला जमत जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी डिझाईनसोबतच मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी व्हिडिओ पण नक्की बघा. साडीला ब्लाऊजची शेडिंगच्या पद्धतीचं डिझाईन कवर केलेलं आहे आणि इथं आपण वेणी दाखवले तर वेणीला केसांची शेडिंग करून घ्यायची आणि बाहेरून लायनिंग करून घ्यायची आहे म्हणजे वेणी उठावदार दिसेल. आता इथे जे झुमके काढलेले आहेत तर त्याला आपण डॉट्स देऊन घेतले म्हणजे ते थोडेसे डेकोरेटिव्ह दिसतील. आता आईजला थोडंसं शेडिंग द्यायचं आहे आणि उरलेल्या साडीच्या भागाला पण शेडिंग देऊन घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये इथे तयार झालेले आहे डिझाईन. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.